प्रभाग क्रमांक 17 से भारतीय जनता पार्टी के अतुल नंदा गवली और प्रतिभा देवेंद्र पडोले चुनावी मैदान में हैं और दोनों ही उम्मीदवार मतदाताओं के बीच प्रभावी चेहरों के रूप में तेजी से उभर रहे हैं। वार्ड के सर्वांगीण विकास के लिए आवश्यक कार्य करने का दृढ़ संकल्प दोनों उम्मीदवारों ने व्यक्त किया। अतुल नंदा गवली उपजिला अस्पताल हिंगनघाट की रुग्ण कल्याण समिति के सदस्य तथा मुख्यमंत्री सहायता निधि के सदस्य के रूप में सक्रिय रूप से जनहित कार्य करते आए हैं, जिससे उनकी पहचान मजबूत हुई है। वहीं महिला गढ़ से चुनाव लड़ रही सौ प्रतिभा देवेंद्र पडोले समाज सेवा के माध्यम से पहचानी जाने वाली सक्रिय कार्यकर्ता है और प्रभाग के मतदाता का व्यापक समर्थन उनके साथ दिखाई दे रहा है। दोनों उम्मीदवारों ने विश्वास व्यक्त किया है कि प्रभाग 17 में विजय का गुलाल भाजपा का ही होगा। प्रचार अभियान को नागरिकों का उत्साहपूर्ण प्रतिसाद मिल रहा है, जिससे वार्ड में चुनावी वातावरण और अधिक गतिशील हुआ है। प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी अतुल भाऊरावजी नंदा गवळी आणि प्रतिभा देवेंद्र पडोळे असे दोन जे आहे बीजेपीचे नगरसेवक उमेदवारी दाखल केली आहे ते रणांगणात आहे। निवडणुकीचा अंतिम टप्पा आला आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करू। त्यांचं मला सांगा, आज निवडणुकीचा अंतिम टप्प्यात निवडणूक आहे, 2 तारखेला जे मतदान होईल। आज काय म्हणजे आज प्रभागात आपण घुमत आहे, काय प्रतिसाद आहे? नमस्कार। आज आम्ही प्रभागात रॅली होती आमची, त्यासाठी आमची नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहे नैनाताई तुरस्कर त्या देखील आल्या होत्या। माझ्या मोठ्या बहीण प्रतिभाताई पडोळे त्या पण आमच्या सोबतीला होत्या आणि नागरिकांचा मोठा उत्साह आजच्या रॅलीतून आम्हाला मिळाला आणि लोकांनी जो भरभरून आज आशीर्वाद दिला त्याच्यामुळे मला खात्री आहे की जनतेचा विश्वास आमच्या सोबत राहील। लोकांच्या मध्ये चालले आहे, लोकांना काय आश्वासन देत आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, प्रभागात काय कामं राहून गेले ते तुम्ही करणार आहे? गेल्या 20 वर्षात प्रभागात कुठल्याच मोठे कामं झाले नाही। प्रभागात नाल्यांचा विषय खूप मोठा आहे। प्रभागातील घरांचा एनए नाही झाला अजूनपर्यंत। एनए प्रॉपर्टी कार्ड गेल्या 50 वर्षापासून लोक इथे राहतात, परंतु त्यांचा अजूनपर्यंत एनए आणि प्रॉपर्टी कार्ड लोकांकडे नाही आहे। बरेचशा लोकांना भरपूर पैसे खर्च करून एनए व प्रॉपर्टी कार्ड बनवावं लागत आहे। मी मागील 6 महिन्यापासून त्या कामाला मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि 2-4 दिवसाआधीच आम्हाला ते कलेक्टर ऑफिसने एक पत्र सुद्धा आलं आहे आणि लवकरच येणाऱ्या काळात आम्ही त्या प्रॉपर्टी कार्ड व एनएचा विषय मार्गी लावण्यात। प्रभागात महत्त्वाचा कुठला विषय आहे तो हाताळणार आहे आपण, का ड्रीम प्रोजेक्ट पकडता येईल, किंवा महत्त्वाचं काम जे आपण प्रभागात करणार आहे असं काय? प्रभागात आमच्या प्रभागात एक विद्यार्थ्यांकरता एक अभ्यासिका खूप महत्त्वाची आहे, कारण की प्रभागात दाट वस्ती असल्यामुळे भरपूरशा विद्यार्थ्यांना अगर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची अगर प्रिपरेशन करायची असेल तर अभ्यास करायला एकांत नाही मिळत। त्यामुळे आमच्या इथे महेश कॅम्पस समोर एक परिसर आहे, तिथे जागा देखील उपलब्ध आहे। त्या जागेवर भविष्यात एक अभ्यासिका व एक लहान मुलांना खेळण्यासाठी एक जागा म्हणून तिथं प्लेस ग्राउंड आम्ही तयार करू आणि ते वृद्ध लोक आहेत जे सायंकाळी व मॉर्निंगला वॉकसाठी जातात। मला सांगा, आधीच्या नगरसेवकांनी काय नाही केलं, आता काय राहून गेलं आधीच्या नगरसेवकाचं, आता काय राहून गेलं असं काय बोलणार? आधीच्या नगरसेवकांनी काय विकास कामं सोडून दिली? नगरसेवकांनी विकास कामच नाही केले, म्हणजे जनतेच्या कुठल्या टचमध्येच नाही राहिले, म्हणून आम्हाला आज उभं राहण्याची पाळी आली आणि म्हणून आम्ही आज जनतेचे कामं करत आहोत। अगर आधीच्या नगरसेवकांनी कामं केली असते तर आम्हाला एवढा बॅकलॉग राहिला नसता। खूप भरपूर एवढा बॅकलॉग आहे प्रभागात जो बॅकलॉग राहिला आहे तो तुम्ही दूर करणार असं? नक्की येणाऱ्या 5 वर्षात आम्ही प्रभागातल्या संपूर्ण बॅकलॉग आम्ही भरून काढू व सर्व कामं करू। एकूणच हे होते अतुल नंदा गवळी, प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी दाखल केली आहे आणि त्यांनी जे आज जे आहे प्रभागासाठी विश्वास दाखवला आहे, का विजयाची खात्री त्यांनी दाखवली आहे। प्रभागात झालेला बॅकलॉग सुद्धा भरून काढण्याचं त्यांनी मोठं आव्हान आहे, किंवा प्रभागात राहिलेली इतर कामं ते सुद्धा मार्गी लावण्याचा मानस त्यांनी केला आहे। 17 मध्ये आलो होतो, प्रभाग क्रमांक 17 मध्ये महिला उमेदवार बीजेपीच्या महिला उमेदवार आहे अतुल नंदा गवळी यांच्यासोबत त्यांच्याशी सुद्धा बातचीत करू, त्यांचं काय म्हणणं आहे। मला ताई सांगा, तुम्ही प्रभागात आज उमेदवारी दाखल केली आहे, काय आव्हाने आहे आपल्यासमोर, काय आव्हाने जे आहे पूर्ण करणार, नागरिकांच्या काय ज्या इच्छा आहे काय पूर्ण? तशा नागरिकांच्या बऱ्याचशा इच्छा आहे, कारण या 5 वर्षात बऱ्याचसे कामं झालेले नाहीये, त्याच्यामुळे थोडीशी नाराजगी आहे। काय आव्हाने आहे आपल्यासमोर? आणि म्हणजे महिलांसाठी बऱ्याचशा जे काही शासनाकडून जे काही त्यांच्यासाठी योजना येतात त्या योजना ज्यांच्यापर्यंत गेलेल्या नाही त्या पूर्णतात करणे। आज जशी आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली त्यामध्ये सांगितले आहे की लखपती दीदी योजना ही आलेली आहे, ती योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याची त्यांचं
काय काम आहे त्या महिलांना, त्या योजनेबाबत काय काय घेऊ शकते त्या योजनेमार्फत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. मला ताई सांगा, प्रचाराचा अंतिम टप्पा आला आहे, नागरिकांचा किंवा मतदाराचा काय प्रतिसाद आहे? नाही म्हणजे मतदाराचा प्रतिसाद हा फार चांगला आहे. त्यांच्याकडून मला म्हणजे विजयाचं असं प्रतीक दाखवण्यासारखं विजयाचा निश्चय हो नक्की. काय खात्री आहे विजय? हो खात्री आहे. म्हणजे आशीर्वाद आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे त्याच्यावरून मला असं वाटते मतदारांचा भरघोस आशीर्वाद आहे नक्की. काय विधान आपण जे आहे नामांकन दाखल केलं आहे, उमेदवारी दाखल केली आहे भारतीय जनता पार्टीकडून, काय विधान असणार आहे शहरात, म्हणजे प्रभागात ड्रीम प्रोजेक्ट किंवा जे काम राहून गेलं ते तुमच्या स्वप्नातलं काम होईल किंवा मोठं काम असं काय करणार? अच्छा, मला म्हणजे या एरियामध्ये जे आहे बरेचसे वृद्ध पण आहे, ते इथनं विवेकानंद पार्क आहे तिथे जातात आणि अंधाराचं हिवाळ्याचं त्यांना खूप त्रास होतो. तर त्यांच्यासाठी इथे एक ऑक्सिजन पार्कची व्यवस्था करायचं हे माझं पहिलं ध्येय आहे. दुसरं, इथल्या बऱ्याचशा महिला आहे त्यांच्यासाठी ओपन जिमची व्यवस्था करायची आहे. असे बरेचसे जे महिलांसाठी आणि वृद्धांसाठी जे आहे ते कामं मला करायचे आहे, म्हणजे पहिल्या याच्यात. आणि तसेच जे आता मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी जातात किंवा 11वी 12वी झाल्यानंतर बरेचशी मुलं काय करावं हे त्यांना समजत नाही. तर म्हणजे असे बरेचसे आईवडिलांची माझ्या समोर जेव्हा चर्चा करतात तेव्हा त्या मला असं म्हणतात की ताई, आमची मुलं तर झाले, आता आम्ही एवढे शिक्षित नाही, त्यांना काय करायचं. तर माझ्या मनात माझी अशी एक कल्पना आहे की एक असं मोटिवेशन क्लासेस म्हणून त्यांना मार्गदर्शनात्मक एखादी संस्थासारखं किंवा एखादी क्लासेससारखं इथं आपण ओपन करावं, ज्यांच्यामुळे त्या मुलांना समोरच्या भविष्यासाठी आपल्याला म्हणजे त्यांना घडवता येईल किंवा त्यांच्या मनात जे प्रश्न आहे, कुठले अडथळे आहे ते दूर करता येईल. मला सांगा ताई, निवडणुकी अंतिम टप्प्यात आल्या, 2 तारखेला मतदार 3 तारखेला निकाल लागतील. काय प्रतिसाद जो आहे, जो जनतेचा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे, त्या प्रतिसादावर का बोलणार? जनतेने भरभरून प्रेम करताय तुमच्यावर, तुमचा विजयाची खात्री आहे त्याबद्दल? हो नक्की आहे. माझी म्हणजे आमच्या दोघांची आणि वर जे अध्यक्ष आहेत त्यांची पण खात्री आहे की विजय हा आमचाच होणार आहे. एकूणच आपण आलो होतो प्रभाग क्रमांक 17 मध्ये बीजेपीचे ज्या नगर परिषदच्या उमेदवारी आहे प्रतिभा देवेंद्र पडोळे आणि अतुल नंदा गवळी यांची आपण जे मुलाखत घेतली, म्हणजे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात यांनी भरारी घेतली असून नागरिकांचं प्रेमही सुद्धा यांना मिळत आहे. मतदान स्वरूपात ते प्रेम यांना मिळेल अशी खात्री यांनी जी आहे बोलून दाखवली आहे. एकूणच या प्रभागात विकास कामाचा जो मानस आहे तो सुद्धा बोलून दाखवलेला आहे. इन बीसीएन न्यूज के लिए हिंगन घाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।